नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे. तुम्ही ना व्हिडिओ बघताय पण व्हिडिओला लाईक करत नाही आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत नाही आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि छान छान कमेंट करूनसुद्धा सांगा बरं का की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सई कपडे बदलून रूमच्या बाहेर आली तेव्हा तिला तन्वी कुठेच दिसली नाही. तिने तन्वीला मोठ्याने आवाज दिला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिने विचार केला की तिला फोन करून विचारावं का की ती नेमकी कुठे गेली आहे ते. सई स्वतःचा फोन शोधू लागली. काही वेळाने तिला फोन सापडला आणि तिने मग घाईघाईने तन्वीचा नंबर शोधायला आता सुरुवात केली. तन्वी रूममधून गायब झाल्यामुळे आता सई अस्वस्थ होती. नंबर मिळताच तिने आता कॉल लावला पण त्याच वेळी बेड खालून फोनची रिंग वाजू लागली. तिने पटकन खाली वाकून पाहिलं आणि तिथे तन्वीचा फोन पडलेला दिसला. फोन हातात घेत सई आता स्वतःशीच पुटपुटली, ही मुलगी पण ना फोन इथेच विसरून गेली आहे. स्वतः कुठे गायब झाली कोण जाणे. एवढ्या मोठ्या घरात मी तिला आता कुठे शोधणार. असं म्हणत ती आता हळूच का होईना ती रूमच्या बाहेर यायला लागली. फोन घेत ती स्वतःच पुटपुटत होती, ही मुलगी पण आहे ना खरंच ना. फोन इथे विसरून स्वतः कुठे गायब झाली काय माहिती. एवढ्या मोठ्या घरात मी आता हिला शोधणार कसं. आणि इकडे बघत बघत ती आता चाललेलीच होती आणि तेच अचानक कोणाशी तरी धडकली. सॉरी म्हणत तिने वर पाहिलं आणि समोर उभा असलेला माणूस पाहून ती क्षणभर थबकली. तो दुसरा तिसरा कोणी नसून शौर्य प्रताप देशमुख होता. शौर्य हलकच हसत म्हणाला, काय मिस जोशी, एकाच दिवसात दुसऱ्यांदा माझ्यावर धडकताय. खरं खरं सांगा, नेमका इरादा काय आहे तुमचा. तो बोलत असला तरी त्याची नजर मात्र सईवरच खेळलेली होती. त्या नाईट ड्रेसमध्ये सई अत्यंत सुंदर दिसत होती. जणू तो ड्रेस खास तिच्यासाठी बनला होता. शौर्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने नजर दुसरीकडे वळवत विचारलं, तुम्ही कॉरिडॉरमध्ये काय करताय. तुम्हाला आराम करायला हवा, जा जाऊन विश्रांती घ्या. सई आता चिंतेच्या स्वरात म्हणाली, आराम नंतर करता येईल, आधी तन्वी सापडत नाही आहे. शौर्य तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, व्हॉट, म्हणजे काय, ती तर तुमच्यासोबतच होती ना. हो, मी वॉशरूममध्ये कपडे बदलायला गेले होते तेव्हा ती रूममध्येच होती, पण मी बाहेर आले तेव्हा ती नव्हती. कुठे गेली कोण जाणे. शौर्य गंभीर होत म्हणाला, बाकीच्या गोष्टी नंतर करू, आधी तिला शोधूया. असे म्हणत त्याने सईचा हात पकडला आणि दोघेही तन्वीला आता शोधायला गेले. तर किचनमध्ये शेवटी तन्वीला किचन सापडलं होतं. ती स्वतःशीच म्हणाली, चल तन्वी, आधी पाणी घेऊ, मग सईला वेळेवर औषधही द्यायचेत. ती फ्रीजमधून पाणी काढून जगात भरत होती. तेवढ्यातच तिच्या कानावर कोणाचाच आवाज आला, कशी आहेस मिस बडबडी, पुन्हा भेट झाली तर आपली. तन्वीने मागे वळून पाहिलं आणि समोर उभा असलेला मुलगा पाहून ती थोडी आश्चर्यचकित झाली. तो तोच होता ज्याला ती हॉस्पिटलमध्ये भेटली होती. तन्वी त्याच्याकडे संशयाने पाहत म्हणाली, तू माझा पाठलाग करतोयस का. आधी हॉस्पिटलमध्ये मुद्दाम धडकलास आणि आता इथे नेमकं चाललंय काय तुझं. तो मुलगा शांतपणे म्हणाला, मी वंश स्वतःच्या घरात आणि हॉस्पिटलमध्ये यायला कोणाची परवानगी घेत नसतो. तन्वीचे डोळे मोठे झाले, काय म्हणजे हे घर तुझं आहे. क्षणभर थांबून ती स्वतःशीच म्हणाली, अरे हो, तर तुझंच आहे तर तू इथे राहणारच ना. वंशही हसत म्हणाला, तुझं बोलणं संपतलं असेल तर तू आता सांगशील का तू इथे काय करतेस. तन्वी लगेच म्हणाली, बॉक्सिंग करते. वंश तर आता गोंधळूनच म्हणाला, काय, पण तू तर पाणी भरतेस ना. तन्वीने डोळे फिरवत उत्तर दिलं, मग माहिती आहे ना तरी कशाला विचारतोयस. ती मग जग उचलून तिथून निघणार तितक्यातच तिला सईचा आवाज ऐकू आला. तन्वी लगेच आवाजाच्या दिशेने वळली. सई, मी इथे आहे. सई तिच्याजवळ येत चिडून म्हणाली,
कुठे गायब झाली होतीस यार तू? मी तुला किती वेळ शोधते माहिती? माझे पाय दुखायला लागलेत. एवढं मोठं घर आहे की एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जायला रिक्षा लागेल. शौर्य, जो त्यांच्या शेजारी उभा होता, हलकंसं हसत म्हणाला, आता नवीन आहे म्हणून मोठं वाटतंय. हळूहळू सवय होईल, कारण काही दिवस तुम्हाला इथेच राहायचं आहे. सई आणि तन्वी एकदम म्हणाल्या. म्हणजे? शौर्य लगेच विषय बदलत म्हणाला, म्हणजे काही दिवस इथे राहणार आहात ना? बरं, खूप उशीर झालाय, आता जाऊन आराम करा. दोघी त्यांच्या रूमकडे निघून गेल्या. त्या गेल्यानंतर शौर्य स्वतःशीच म्हणाला, फक्त थोडा वेळ अजून सई जोशी, मग तू कायमचीच माझी होशील, या घरची सून बनून येशील. आणि मग हेच घर तुला छोटं वाटायला लागेल. तो हलकंसं स्मित करत आपल्या रूमकडे निघून गेला. पण त्याच्या नकळत वंशने त्याचं सगळं बोलणं ऐकलं होतं. ही स्वतःशीच हसत म्हणाला, वहिनी एकट्या येणार नाहीयेत शौर्य भाऊ, त्यांच्यासोबत तन्वीही येणार. त्याची नजर जिन्यावरून जात असलेल्या तन्वीवरच खेळली होती. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजले होते. अंजनी देशमुख संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडत होत्या. आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करत होत्या. तेवढ्यातच त्यांच्या कानावर ओळखीचा आवाज पडला. अंजनी बहिणी. अंजनीजी मागे वळाल्या आणि आनंदाने म्हणाल्या, अगं प्रेरणा, तू आलीस? बाहेर का उभी आहेस? आत ये. प्रेरणा आत येत त्यांना मिठी मारत म्हणाले, हॅपी छोटी दिवाळी बहिणी. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात शोभितजही आले होते. आमच्या बहिणीने हाक मारली आणि आम्ही धावत आलो. अंजनीजी लगेच त्यांच्या गळ्यात पडल्या. भाऊ, तुम्हाला आमची आठवण येत नाही आहे का? वर्षातून फक्त 2दाच घरी येता. त्यांच्या डोळ्यात तर आता पाणी आलं होतं. शोभितजी प्रेमाने म्हणाले, अगं बेडी, काम खूप असतं म्हणून येता येत नाही, पण यावेळी प्रयत्न करू की ख्रिसमस आणि न्यू इयर दोन्ही आपण सगळे एकत्र साजरे करू. त्यांच्या बोलण्यावर सगळे हसू लागले. इतक्यात कीर्ती देशमुखही तिथे आल्या. अंजनीताईंसाठी हृदय कुर्बान आणि माझ्यासाठी? शोभितजी नाटक करत म्हणाले, तुझ्यासाठी किडनी आणि फुफ्फुस चालेल का? त्यावर सगळेच मोठ्याने हसू लागले. तेवढ्यातच शिवराजजी आणि गौरीजी सुद्धा खाली आले. शिवराजजी आपल्या मुलीकडे पाहत म्हणाले, आली माझी मुलगी? प्रेरणाने त्यांना मिठी मारत विचारलं, पप्पा, औषधं वेळेवर तर घेताय ना? आणि रात्री चोरून आईस्क्रीम तर खात नाही आहात ना? शिवराजजी लगेच घाबरले. नाही नाही, पण पुढच्या क्षणी त्यांच्या तोंडून निघालं, ते तर कधीच खाऊन झालंय. त्यांच्या बोलण्यावर सगळेच खळखळून हसायला लागले. आता मी पण काठीने मारणार आहे, ते सुद्धा फक्त टेस्ट करणार आहे, काठी मजबूत आहे का ते. त्यावर तर सगळ्यांचंच हसून हसून वाईट हाल झाले होते. तेवढ्यात शौर्य, अंकुश, सई, तन्वी, वंशही खाली आला होता. वंश आजोबांकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला, आजोबा, आईस्क्रीमची टेस्ट चांगली झाली आहे ना? शिवराजजी त्याच्याकडे रागाने पाहून म्हणाले. वंश लगेच शांत झाला. ते पाहून पुन्हा सगळे हसू लागले. तेवढ्यातच बाहेरून एक 17 ते 18 वर्षांची मुलगी पळत आत आली. ती मागे पाहत म्हणत होती, मला पकडून दाखवा, मला पकडून दाखवा, तुम्ही तर खूप आळशी आहात. ती आपल्या मागे येणाऱ्या मुलाला चिडवत होती. ती आपल्या मागे येणाऱ्या मुलाला चिडवत असतानाच त्याने आता तिचे केसच धरले. यश, हे काय, बहिणीशी असं वागतात का? तिचे केस सोड, तिला दुखत असेल. यशने केस सोडले, पण सुरभीने त्याला पुन्हा चिडवले आणि ती धावत जाऊन शौर्य आणि अंकुशच्या मागे लपली. आणि त्या दोघांसमोर सुरभीला मारणे दूर दूर होत होते. यशला वाघाच्या गुहेत हात टाकायचा नव्हता, म्हणूनच तो आता थोडा लांब उभा होता. सुरभी बघून घेईन तुला, सुरभीने डोळ्या मारत म्हटले. आता बघ ना, नंतर कशाला? ते हातपाय धुवून फ्रेश व्हा, मी नाश्ता आणते, शालिनी म्हणाली आणि किचनमध्ये गेली. तर तिच्या मागे आता सई आणि तन्वी देखील मदत करायला गेल्या. सगळे फ्रेश होण्यासाठी आपापल्या खोलीत गेले. हॉलमध्ये फक्त शौर्य, अंकुश, समीरजी, प्रिशा आणि संजना बसले होते. संजना आता शौर्यला म्हणाली, शौर्य भाऊ. शौर्य म्हणाला, बोल ना. संजना म्हणाली, मी म्हणत होते की मुंबईत एक नवीन मॉल सुरू झाला आहे. शौर्य संजनाकडे पाहिले आणि खिशातून त्याने तसे गोल्डन क्रेडिट कार्ड तिच्या हातात ठेवत म्हणाला, तुम्हाला जे खरेदी करायचं आहे ना ते करा. कोणाला सोबत घेऊन जायचं आहे त्यांना घेऊन जा. तुम्ही बॉडीगार्डशिवाय बाहेर जाणार नाही, समजलं ना?
संजनाने आनंदाने होकार दिला. प्रिशा म्हणाले, भाऊ तुम्ही पण चला ना आमच्यासोबत शॉपिंगला. शौर्य म्हणाला, नाही मला कामं आहेत, तुम्ही विक्रांत आणि निशांतला घेऊन जा. तच यश आणि सुरभी फ्रेश होऊन आले. सुरभी म्हणाली, संजनादी चल ना शॉपिंगला जाऊया. स्वराबाईनी, सईदी आणि तन्वीदी यांना पण घेऊ द्या, मग आपण सगळे जाऊ. यशने विचारलं, या सई आणि तन्वी कोण आहेत? तर प्रेषा म्हणाली, आमच्या मैत्रिणी. मग तिने शौर्य आणि अंकुशला पुन्हा विचारले, तुम्ही पण चला ना प्लीज. तर आता स्वराचं नाव ऐकून तर अंकुश आधीच तयार झाला होता. तो म्हणाला, हो ठीक आहे, काही महत्त्वाची मीटिंग नाही आहे, मी येईन. शौर्यने विचारले की सईला इम्प्रेस करण्याची चांगली संधी आहे. तो काही बोलणार इतक्यातच संजना प्रिशाला डोळ्या मारत म्हणाले, नाही प्रिशा, शौर्य दादाने सांगितले ना त्याला महत्त्वाचं काम आहे, आपण त्याच्यावर जबरदस्ती नको करायला. तो आपल्यासाठी किती कष्ट करतो. काही हरकत नाही दादा, तू तुझं काम कर, आम्हाला वाईट नाही वाटणार. संजनाचे बोलणे ऐकून शौर्यचा चेहरा पडला. विक्रांत आणि प्रिशा त्याला पाहून हसू लागल्या. शौर्य गडबडून म्हणाला, नाही संजू, मला इतकंही महत्त्वाचं काम नाही आहे, मी येईन तुमच्यासोबत. प्रिशा म्हणाली, दादा आम्ही जाणतो की तू आम्हाला नाराज करू इच्छित नाही आहेस, पण आमच्यामुळे तुझं उगाच नुकसान नको ना व्हायला. तितक्या सई आणि तन्वी ते स्वरासोबत नाश्ता घेऊन तिथे आल्या होत्या. शौर्य म्हणाला, नाही आज खरंच काही काम नाही आहे, जे काही असेल ते रोहन आणि बाकीचा स्टाफ सांभाळेल, मी आज पूर्णपणे फ्री आहे, ओके. त्यावर प्रिशा आणि संजना हसून म्हणाल्या, ओके. सुरभीने सई आणि तन्वीकडे पाहिले आणि म्हणाली, तर तुम्ही सईदी आणि तन्वीदी आहात ना? सईने हसू उत्तर दिले, हो मी सई आणि ही तन्वी. तेवढ्यात शोभितजी आणि बाकीचे सगळेच हॉलमध्ये आली. शोभितजी हसत म्हणाले, काय गप्पा चालल्यात मुलांच्या? सुरभी आनंदाने म्हणाले, मिष्टीदी आणि रुद्राक्ष भाऊ आले की आपण सगळेच मॉलमध्ये शॉपिंगला जाणार आहोत, तुम्ही पण चला. मला हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि छान छान कमेंट्स करून सांगा बरं मला तुम्हाला भाग कसा वाटला आहे ते.